मित्रांनो, आपण मागे एक मुलाखत घेतलेली, त्यावेळेस आपण बघितला वळसेकरांचा शिवा, आणि आज आपण वळसेमध्येच आहोत आणि आपण बघत असाल की मागे दिसतोय तो वळसेकरांचा शंभू. तर मला सांगा, शंभूची सुरुवात कशी झाली, कशा प्रकारे तुम्ही त्याला खरेदी केलेलं? शंभू म्हणजे आपण काय झालेलं, जेव्हा शिवा आपला झाला दावणीला गैला आपल्या, तेव्हा म्हणजे तो असा वेगळा दिसत होता. त्यामुळे आपलं म्हणलं एखादा आपला दावणीला पांढरा खोंड असावा, एक नाद म्हणून आपण ह्याला घेतलेला, काय अपेक्षा म्हणून नव्हतं घेतला आपण. त्याला आपण पटकळमधनं खरेदी केला 15,000ला, आणि आणला. पळतो चांगला, डावी कान फिक्स आहे त्याची. आत्ता काय झालेलं, पहिलं शिवाला जर शिकवलं असेल पळायला तर त्याचा गुरु मानायचं तर शंभूच आहे. कारण की शिवा जेव्हा आपण तुम्हाला त्या मुलाखतीत म्हणलेलं की त्याला जेव्हा आपण घोड्यावर झोपला होता तेव्हा डुकरागर पळत होता, पाय राहून पळत होता. म्हणजे घोड्याला पण त्यानं पळून दिलं नाही, एवढा मोठा घोडा असून घोड्याला पण अडवून धरलेला नाही. आणि जेव्हा आपण गावात फेर टाकत होतो तेव्हा शंभूला आपण ही केला, म्हणजे शंभूवर आपण झोपला. पण शंभूवर एका मनानं आपली पळली दोघ जण, आणि शंभून भरपूर म्हणजे असं मातीचं रान गावलं की शंभू ठेवतच नाही कोणाला. पण आता काय झालं, त्याला निमोनिया झाल्यामुळे आपण त्याला अजून बाहेर काढला नाही. जेव्हा हा चांगला होईल, म्हणजे 2-3 महिन्याचं रेस्ट आहे त्याला आता, 3 महिन्यानं जेव्हा चांगला होईल तेव्हा आपण शंभूला नक्कीच एखादं मातीचं मैदान वगैरे बघून, कसलं जरी मैदान असलं तरी आपण त्याला बाहेर काढणार. शंभूचं आता वय किती आहे? शंभूचं आता दोघं पण 20 महिन्याचे आहेत. आता 20-21 महिन्याचे दोघं पण आहेत. एका महिन्याचा फरक आहे. शंभू मोठा आहे म्हणजे एका महिन्यात. शंभूची मैदान कुठली कुठली झाले? शंभूचा आपण आता एकच मैदान सापचं खेळलेलं आहे, चांगला रिझल्ट होता. 1-2 नंबरला गाडी उतरलेली त्या टाइमिंगला. त्याची प्रॅक्टिस कशी घेता तुम्ही? शंभूला आपण चालवाय वगैरेच नेतो, चालवायला डोंगरात असतो, चालायला म्हणजे शिवाबरच असतो. शिवा त्याचं वेगळं पण काय आहे शंभूचा? वेगळं पण म्हणजे जीव लावणं मालकावर, किंवा गोंजरण्यासाठी लय त्याला ही आवड आहे. म्हणजे आपण गोंजर नाही की म्हणजे मारायला पण बघतो आपल्याला, एवढंच. म्हणजे आपण मी जर नुसतं तिकडून येताना जर खायला त्याला कोण चालत असलं का नाही, नुसता आवाज जरी ऐकला तर ते वर तोंड काढतो, किंवा आपण तिकडून आलो चालत तरी हो उठून उभा राहतो. दोघं पण तसेच आहेत आपल्याला, त्यांना कसं आपण जपतो त्यामुळे ते आपल्यावर जीव ऐकते. हॉटेलच्या व्यवसायाच्या नावावर आपण या दोघांचं नाव ठेवतो. म्हणजे आपल्याला लकी नाव आहे ते सगळे आपल्याकडे, म्हणजे नावच शिवशंभू आहे सगळीकडे. महादेवाचं तुळजाभवानीचा आशीर्वाद जसं सांगितलं आपल्याला कायम आहे, त्यामुळे आपण शिवशंभू नाव पहिल्यापासून ठेवलेलं आहे. आणि सगळीकडे आपलं ते शिवशंभूचं नावानं आपण सगळं चालू केलं. शिवा आणि शंभूकडून तुमचं काय स्वप्न आहे दोघांकडून? दोघांकडून स्वप्न आहे आपल्याला मोठं मैदान, आपलं एखादं गाजवावं चांगलं त्यांनी. लय अपेक्षा नाही लोकांगत की सारखाच पळावा नाहीतर काय करावं नाही. आपली खोंड आपण एक आवड म्हणून आपण करतोय, आणि आपण आपल्या आजोबांचं स्वप्न आहे म्हणून आपली खोंड ही करतो. आपल्या आजोबांसाठी आपण ही दोघं पण पाळली. आता आपली खिलार गाव परत एकदा गाव आहे, 4-1 महिन्यानं अजून ती पण येईल. काय नशिबानं प्रवीण फौजींचा शंकरलाच आपण पैदास केलेली आहे. म्हणजे काय होतं ते नशिबानं आपल्या कोण झाला, कालवड झाली, ती आपली नशीब. मग सगळं ते मॅनेज कसं करता तुम्ही, हॉटेल आणि मैदान वगैरे? हॉटेल मैदानाच्या टायमिंगला वडील दिवसभर असतात, वडीलच बघतात. सांगितल्याप्रमाणे आपल्याला वडिलांचा सपोर्ट लय मोठा आहे. आज वडील आहेत म्हणून आपण. चालेल, तुमच्या आता पुढची जी वाटचाल असणार आहे शिवा आणि शंभू सोबत, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.